घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे घरामध्ये आता खूप मोठा एक डाव शिजला जाणार आहे. आत्तापर्यंत कटकारस्थानं या घरामध्ये पाहिलेली असतात ती ऐश्वर्याची. आत्ता कटकारस्थानं पाहणार असतात ती अवंतिकाची. आता अवंतिका आणि आता इकडे सौमित्र दोघं मिळून खूप मोठा प्लॅन करतात. अवंतिका सौमित्राला सांगते, या सगळ्यामध्ये आधी आईंचं सोड, पण सारंग भाऊजींना बाहेर काढलं पाहिजे. सारंग भाऊजींनी किती मोठी चूक केली तुला माहिती आहे का? या आधीचे सारंग भाऊजी असते तर कदाचित ते असे वागले नसते. ऋषिकेश म्हणतो, तुझं म्हणणं मला पटतंय. मला मुळातच आश्चर्य वाटतंय की सारंगच्या नावावरती नानांनी जी जमीन केली, म्हणजे जी आपली कंपनी केली, ती सारंगने एक्सेप्टच कशी केली. याआधी कित्येक वेळा ज्या वेळेला दादा त्याला सांगायचा की तू ऑफिसला जा, ऑफिसला जा, तेव्हा त्यांनी कधी ऑफिसला जाण्याचं नाव काढलं नाही. पण आत्ता बघितलंस ना, त्याने ऑफिसवरती कब्जा करायचा प्रयत्न करतोय ते तर सोड, पण त्याने दादाचे अकाउंट पण ब्लॉक केलेत. त्याने दादाकडून दागिने पण हिसकावून घेतलेत. हा सारंग मी कधीही पाहिला नव्हता. यावरती ऐश्वर्या म्हणते, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात महत्त्वाचं, सारंग भाऊजींना या सगळ्यामध्ये बाहेर काढायचं असेल तर ऐश्वर्याचं खरं रूप आधी त्यांच्या समोर आणलं पाहिजे. हे नानांना कुणी केलं, हे मृत्यूपत्र कुणी केलं, आणि हे सगळं नंतर. कारण आत्ता या गोष्टी समजवत बसलो ना आपण, तर त्याच्यावर त्यांचा विश्वासच बसणार नाही. म्हणून तुला मी एक गोष्ट सांगते सौमित्र, आता ऐश्वर्याचं खरं रूप समोर आणलंच पाहिजे. आता यावरती सौमित्र म्हणतो, ठीक आहे, माझ्याकडे एक युक्ती आहे, पण त्याच्यामध्ये मला तुझी साथ लागेल. मी ऐश्वर्याला बाहेर गच्चीवरती बोलवेन. गच्चीवरती बोलवून तिच्यासोबत डील करण्याचा प्रयत्न करेन आणि तिच्या तोंडून जे जे काही आहे ना ते सत्य वदवून घेईल. पण सौमित्राला हे माहीत नसतं. सौमित्राचा प्लॅन असतो सत्य वदवून घेण्याचा. पण पण इकडे आता ऐश्वर्या तिच्या प्रेमाचाच एक प्रकारे आता हे करणार असते आणि सारंगवरती प्रेम नसल्याची कबुली देणार असते, आणि त्याचबरोबर अजून 2-3 कबुली अशा काही देणार असते की सारंगच्या पायाखालची जमीन हदरते. सारंगला सत्याचा असा दिसतो. तोपर्यंत इकडे आता नानांना थोडं थोडं बरं वाटत असतं. नानांच्या हालचाल व्हायला लागलेली असते. नानांचं पॅरालिसिसचं अर्ध शरीर आहे ते हळूहळू बरं होत असतं. सुमित्रा नानांच्या सारखी जवळ येत असते, त्यांचं मॉलिश करत असते. सारंग त्यांच्या जवळ येत असतो. पण इकडे आता एक गोष्ट लक्षात येते की नाना सुमित्राचा हात झटकतायत आणि मग सुमित्रा हादरते. सुमित्रा म्हणते, काय झालं, तुम्ही असं माझा हात का झटकताय? यावरती नाना काही उत्तर द्यायला मागत नाहीत, पण सुमित्रा सारखा त्यांचा हात हातात घेते. काय झालंय, माझ्याकडून काही चुकलंय का? आता इतक्या वर्षाच्या संसारामध्ये नवऱ्याच्या स्पर्शाने सुद्धा सुमित्राला काही गोष्टी जाणवतात की खरंच आपण असा अक्षम्य अपराध केलाय काहीतरी, कारण याच्या आधी नानासाहेबांनी असा स्पर्शाने मला झटकलेलं नाहीये. त्यामुळे सुमित्रा हदरते. ती सारंगला सांगते, काहीतरी गडबड आहे. नानासाहेब जे वागतायत ना आणि जे बोलतायत त्याच्यात त्यांचं तथ्य वाटत नाहीये. मला कुठेतरी या सगळ्यामध्ये काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. सारंग, मी चुकले का? यावरती सारंग बायकोचा बैल सारंग म्हणायला लागतो, नाही आई, अगं नानांना या सगळ्यामध्ये त्रास होत असेल आणि त्यांना त्रास होत असल्यामुळे ते अशा पद्धतीने रिॲक्ट करतायत असं मला वाटतंय. तू या सगळ्याचा स्वतःवरती परिणाम करून घेऊ नकोस बरं. असं म्हणत सारंग सुमित्राला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. सावरण्याचा कसलं, तो तिला पूर्णपणे ऐश्वर्याचा तो आहारी गेलेला असतो आणि तिला पण आहारी, पण त्याचा असा काही तोरा सारंगचा उतरणार असतो, माझी बायको अशी, माझी बायको खोटं बोलणार नाही, ऐश्वर्या खरं बोलते, तू गप्प बस, हा गप्प बस, दागिने काढून घे, सगळ्या पद्धतीने अकाउंट ब्लॉक कर, आणि तुझ्या बायकोने ढकललं आमचे नाना, इतके सगळे घाणेरडे शब्द बोलणारा हा सारंगचा माज आता एका झटक्यात उतरून आत्तापर्यंत ऐश्वर्याच्या आकाशात असलेला सारंग धाडकन जमिनीवरती कोसळणार असतो. इकडे आता सगळ्यात महत्वाची म्हणजे आता सगुणा इतकी नालायक असते की ती ऐश्वर्याच्या 4 पैशांसाठी सगळी बित्तम बातमी येऊन सांगत असते आणि ऐश्वर्या जे सांगेल ते करत असते. घरामध्ये जानकीला जेवण बनवायला बंदी, घरामध्ये जानकीला चहा ठेवायला बंदी, इतकंच काय, घरामध्ये वावरायची पण तिने आता चोरी करून ठेवलेली असते. आणि या सगळ्यामध्ये ओवीचे हाल होताना पाहून जानकी आता मनाशी निर्णय करते की काहीही झालं तरी या घरात राहायची आता आपल्याला सोय नाहीये. किती काही झालं तरी आपल्या हक्काचं छोटं फार घर पाहिजे, कारण सगुणा
केलेलं सगळं जेवण आता मात्र लपवून ठेवून म्हणजे जानकी, ऋषिकेश आणि ओवी यांना पुरेसं जेवण सुद्धा ठेवायची नाही. त्यामुळे ओवीला खूप वाईट वाटायचं आणि आई, या सगळ्यामध्ये आपण असं उपाशी राहायचं का, यावरती इकडे आता जानकी सांगत असते नाही. आता जानकी आपला स्वाभिमान सोडत नाही आणि या सगळ्यामध्ये ऋषिकेशला सांगून जानकी इथून बाहेर पडणार असते. त्यातच आता इकडे दुसरी गोष्ट ऐश्वर्या इकडे स्वतःहूनच सारंगला आता मात्र टेरेसवरती गाठते. सारंग मुद्दामच ऐश्वर्याच्या समोर टेरेसवरती गेलेला असतो, जेणेकरून ऐश्वर्या हे सगळं पाहिल आणि आता त्याच्या मागोमाग बोलण्यासाठी येईल. पण इतक्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार असतो याची त्याला खरंच कल्पना नसते. ऐश्वर्या या सगळ्यामध्ये टेरेसवरती येते आणि ती सांगते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला जो धोका दिलायस ना, या धोक्याचा तुला पुरेपूर मी बदला देणार. एक गोष्ट तुला सांगून ठेवते, जानकी वहिनी आणि आता ऋषिकेश दादा या दोघांना तर मी घराबाहेर काढलंय. कसं केलंय, काय केलंय हे तुझ्यापेक्षा जास्त कोणी सांगूच शकत नाही. कारण कसं आहे ना, या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत जे काही केलंय ना ते तुला माहिती आहे. त्यामुळे मी कोणत्या थराला जाऊ शकते, मी काय करू शकते, या गोष्टी माझ्यावाला सगळ्या माहिती आहे. आता इकडे अवंतिकाने डाव रचलेला असतो. ती आता सारंगला सांगत असते, सारंग भाऊजी, एक काम करूया का, या सगळ्यामध्ये आता आपल्याला दिवाळीचं डेकोरेशन करायचं आहे, त्यासाठी आपण टेरेसवरती लाइटिंग करायला जाऊया का. सारंग म्हणतो चालेल. यावरती आता इकडे अवंतिका म्हणते, कसं आहे ना, घरामध्ये दिवाळी आहे, नाना आजारी आहेत, ऋषिकेश दादा जानकी वहिनी नाही आहेत, तरी दिवाळीचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाला पाहिजे, जेणेकरून घरामध्ये चैतन्य येईल, पॉझिटिव्हिटी येईल. मग सारंग आणि आता अवंतिका टेरेसवरती लाइटिंगच्या माळा लावायला निघतात आणि आता इथेच खूप मोठा गोंधळ होणार असतो. आता इकडे अवंतिका बरोबर थोड्या पायऱ्या चढल्यावरती सारंगला हात धरून थांबवतो. तोपर्यंत इकडे मोठ्या टेचामध्ये ऐश्वर्या बोलत असते. ऐश्वर्या सांगत असते, हे बघ, तुझ्यासोबत काय होईल हे तुला माहीत नाहीये, त्यामुळे तू एक काम करायचं, मी जे करते यात पडायचं नाही. ज्या पद्धतीने जानकी वहिनीवरती आरोप घेतलाय ना आणि तिची हक्कलपट्टी केली ना, तुझी सुद्धा हक्कलपट्टी करायला मला कमी नाही पडणार. आणि तुला प्रश्न पडलाय ना बरेच दिवस की नानांनी असं कसं मृत्यूपत्र केलं, ज्या मातीमध्ये मी हात सुद्धा घालत नाही त्या मातीमध्ये नानांनी मला कसं काय इकडे पाठवलं, बरोबर ना. तर ते सगळं सगळं तुला माहिती आहे रे, पण मी सांगते तुला, हे सगळं मी केलंय तुला मातीत मिसळण्यासाठी. कारण ज्या पद्धतीने तू माझ्यासारख्या मुलीला नाकारून त्या अवंतिकासारख्या नालायक मुलीसोबत लग्न केलंस ना, तिथेच माझं डोकं फिरलं आणि तेव्हाच मी ठरवलं की तुझा बदला घेईन. पण काय झालं, ती जानकी माझ्या मध्ये मध्ये आड येत होती ना, त्यामुळे तिचा आधी बदला घेणं गरजेचं होतं. जानकी आणि ऋषिकेश दादा दोघ जण घराबाहेर पडलेत. आता तुझा बदला घेणं मला सोपं जाणार आहे आणि त्यामुळे लक्षात ठेव, जर तुझ्या बायकोला काही व्हायला नको असेल तर इथून निमूट निघून जा, माझ्या वाटेत अडथळा करू नकोस, नाहीतर नाहीतर काही खरं नाही. यावरती सौमित्र तिला बोलायला लागतो, तू माझ्यावरती अजूनही तितकंच प्रेम करतेस. सौमित्रने बरोबर पॉइंट पकडलेला असतो. आता हे सगळं सारंग खाली ऐकत असतो. याची आता इकडे ऐश्वर्याला बिलकुल कल्पना नसते. यावरती ऐश्वर्या म्हणते, तू एकदा माझ्या प्रेमाचा स्वीकार करून बघायचास. त्यावेळेला जेवढं प्रेम करत होते ना, तितकंच प्रेम मी तुझ्यावरती आत्ता करते. तुझा बदला घेण्यासाठी आणि त्या जानकीचा बदला घेण्यासाठी ह्या डिफेक्टिव्ह पीस सोबत मी लग्न केलंय. कोण आहे तो? सारंग. अरे कसला सारंग, काय सारंग, त्याची लायकी तरी आहे का माझ्या बाजूला उभं राहण्याची? का सारंगची काहीही लायकी नाही आहे. तो फक्त पटावाचा एक प्यादा आहे, प्यादा. त्या प्यादाला कसं वापरायचं, काय वापरायचं, किती चाल चालायची, हे सगळं मी ठरवते. आणि तोच प्यादा जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्या विरोधात आला ना उपयोगाला. कधी कधी लंगड्या घोड्यावरती पण डाव लावला ना की असं होतं. आणि तुला माहितीये का, आम्ही नवरा बायको वगैरे काही नाही आहोत, एक फक्त जगासमोर नवरा बायको आहोत. पण मी त्याला हात सुद्धा लावून देणार नाही, दिला नाही आणि यापुढे सुद्धा असं कधी होणारच नाही. असं म्हणत एक एक गोष्टी इतक्या घाणेरड्या ऐश्वर्या बोलत असते आणि ती सांगत असते, माझं अजूनही तुझ्यावरती प्रेम आहे. जर एक पाऊल तू पुढे टाकलंस तर दुसरं पाऊल मी पुढे टाकायला तयार आहे. आता सौमित्राला हे सगळं काढून घ्यायचं असतं. अनपेक्षित विषय निघालेला असतो. सारंग खाली ऐकत असतो, हे सौमित्राला माहिती असतं. त्यामुळे तो म्हणतो, पण तुला हे सगळं करून काय मिळतंय? यावरती ऐश्वर्या सांगते, समाधान. यावरती सारंग आता इकडे सौमित्र म्हणतो,
पण काय तुझं वैर इतकं? यावरती ऐश्वर्या म्हणते, हे वैर आत्ताचं नाही आहे, हे वंश परंपरागत वैर आहे रे. कारण तुझ्या नानांनी माझ्या डॅडाला फसवलेलं आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी मी हे करणारच. पण त्यापेक्षा जास्त तू मला फसवलंयस, त्यामुळे ही आपली दुश्मनी वाढत गेली. निमूटपणे लग्न केलं असतंस तर हे नसतं रे घडलं. पण त्या डिफेक्टिव्ह फीससोबत लग्न करायला लावून मी किती मोठं सॅक्रिफाईस केलंय, माझ्या स्वप्नांवरती किती मोठी धूळ टाकले ही तुला माहिती नाही रे. तो डिफेक्टिव्ह पीस माझ्या बाजूला उभं राहायची तरी लायकी आहे का त्याची? महागड्या कारच्या समोर तुटकी फुटकी सायकल उभी राहिल्यासारखा वाटतो तो. आणि तू आणि माझी जोडी बरोबर होती. बघ, अजूनही विचार कर. जर अजूनही विचार केलास, अवंतिकाला सोडलंस तर या घरावर राज्य करू, राज्य. आपल्या दोघांशिवाय या घरात कोणी नसेल. बघ, अजूनही विचार कर. यावरती सौमित्र म्हणतो, काय बोलतेस तू? काहीतरी विचार कर. अगं सारंगला हे समजलं तर? यावरती ऐश्वर्या म्हणते, तो त्याला समजलं ना, तरी त्याला गोड गोड बोलण्यात मी असं काही भुलवीन आणि ही बघितलेली सिच्युएशन पण कशी खोटी आहे हे मी त्याला सांगेन. असं म्हणत ऐश्वर्या आपल्याच बोलण्यात अडकत 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 चाललेली असते. आणि आता सारंग तिला शेवटचा प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न असतो निर्णायक. आता इकडे सौमित्र विचारतो, एवढं सगळं बोलूनच टाकलेस तर हे पण सांग की जानकी वहिनी निर्दोष आहे, मग तू नानांना तरी का ढकललंस? यावरती ऐश्वर्या म्हणते, मला तर वाटतंय तू तर माझ्या स्वभावाच्या प्रेमातच पडत चाललेस. एक 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 सगळं जाणून घ्यायचा आता विचार करतोयस बरं. ती जानकी नानांना सगळं सत्य सांगायला निघाली होती. जानकी नानांना सत्य सांगणार त्याच वेळेला मी नानांना ढकललं आणि जानकी वहिनीवरती आरोप आणलाय. यावरती सौमित्र म्हणतो, पण मग नाना कसं हे सगळं बोलले? नानांनी कसं जानकी बहिणीचं नाव घेतलं? ऐश्वर्या म्हणते, ते काय माझ्यासाठी नवीन आहे? तुला कसं किडनॅप केलं, बाकी सगळ्यांना कसं नमवलं, तसंच नानांना नमवलंय. माझ्यासाठी काहीही अवघड नाहीये. नानांचा जीव अडकलाय ओवीत. ओवीला किडनॅप करायची धमकी दिली. बोल, अजून काय पाहिजे? अजूनही माझ्यासोबत हात मिळवणी कर. आपण दोघं जण या घरावरती राज्य करू. कारण कितीही झालं तरी माझं तुझ्यावरचं प्रेम आहे हे मी ओपनली कबूल करते. बोल, करतोस? असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे या दोघांचं जे काही चालू असतं त्यावेळेला मुद्दाम अवंतिका एंट्री करते आणि खबरदार, पहिले हात सोड माझ्या नवऱ्याचा. यावरती ऐश्वर्या म्हणते, काय? तुझ्या नवऱ्याचा हात सोडू? चल इथून बाजूला हो. तुझ्या नवऱ्याचा हात सोडायला हा तुझा नवरा मी तुला भीक मध्ये दिलेला आहे, हा माझा आहे. असं म्हणत ती आता सौमित्राला आपल्या बाजूने खेचायला लागते. अवंतिका तिला बाजूला करते. तेवढ्यात ती अवंतिकाला ढकलते आणि तितक्यात समोर सारंग समोर येतो आणि हे दृश्य पाहतो. नालायक ऐश्वर्याची नालायकगिरी पाहून सारंगला विश्वासच बसत नसतो. या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून आपण जानकी वहिनी आणि दादावरती अविश्वास ठेवला. या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून आपण सौमित्राच्या विरोधात गेलो. या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून आपण अकाउंट बंद केले. अकाउंट बंद करून दागिने काढून घेतले. कुठे फेडणार ही आपण पाप? म्हणजे ही तर नालायक आहे, पण आपण कसे इतके नालायक ठरलो? असं म्हणत चिडलेला सारंग खाडकन ऐश्वर्याच्या एक थोबाडीत लावून देतो. आणि त्याच वेळेला सयाजीरावांची एंट्री होते. सयाजीराव तिकडे येतात त्यावेळेला सारंग सांगतो, नीच बाई, का माझ्या आयुष्यात आलीस? का माझ्या आयुष्याशी खेळ केलास? माझं आयुष्य सुखासुखी चालू होतं, तू का असा खेळ खेळलास? माझं घर बर्बाद केलंस. सारंगचे डोळे खाडकन उघडलेले आहेत आणि सौमित्र आणि अवंतिकाचा प्लॅन यशस्वी झालेला. आता निर्लज्ज ऐश्वर्या जी सारंगला धोका देते त्या सगळ्यांचं सत्य समोर आणलेलं आहे. अवंतिकाने खूप मोठा डाव रचलाय. आता अवंतिका सुमित्राला बोलवते, आई बघा, ज्या ऐश्वर्यावरती तुम्ही विश्वास ठेवला त्या ऐश्वर्याचं खरं रूप बघा. सगळं सगळं सारंग भाऊजींनी ऐकलेलं आहे. आता तुम्ही बोला, काय बोलायचंय? बाकी सगळं तर जाऊ दे, पण ऐश्वर्यावरती विश्वास कुठच्या तोंडाने ठेवाल? जी आपल्या बाई नवऱ्याला फसवते, जी आपल्या दिरावरती लक्ष घालते आणि जी हे सगळं करते, तिने स्नानाला ढकलले, कबूल केलंय. तिनेच सगळं केलंय, कबूल केलंय. खोटं मृत्यूपत्र कबूल केलंय. जानकी वहिनीवरचा खोटा आर कबूल केलाय आणि हे सगळं तिने स्वतः तोंडून कबूल केलंय. आणि हे फक्त आम्ही दोघांनी नाही तर सारंग भाऊजींनी पण ऐकलेलं आहे. सुमित्राला तर चक्करच येते. खाली कोसळणाऱ्या सुमित्राला समोर जानकी दिसते. कशी जानकीसोबत हाडहूड केली ते दिसते. आता या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचं खरं रूप समोर आल्यावरती सारंग सुमित्रा काय ॲक्शन घेणार? जानकी ऋषिकेशला सन्मानाने परत आणणार का? आणि परत आणायला गेल्यावरती जानकी ऋषिकेशने परत यावं का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की